नमस्कार. सध्या मी आहे सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. नुकताच थोड्या वेळापूर्वी NTPCच्या गेटसमोर एक अपघात झाला आहे. त्या अपघातग्रस्तच्या व्यक्तीची आपण मुलाखत घेऊ. काय म्हणता येते की चूक कोणाची आहे, कशामुळे अपघात झाला ते त्यांच्या तोंडून ऐकूया आपण. NTPCची गाडी आता आम्ही गावाकडे आहेरवाडीवर चाललो होतो. त्यानं मागण्यानं धडक दिलं. चूक कोणाची याच्यात? चूक ड्रायव्हरकडचं आहे. गाडी कुठली होती? गाडी राकेशची गाडी होतं. NTPCची गाडी होती? NTPCची गाडी होतं. नेहमी अशा NTPCच्या गाड्या जो ड्रायव्हर आहेत त्या अशाच पद्धतीने वाहने चालवून अपघात करतात का? मग तीच आहे, त्यासाठीच असं केलं त्यांनी अपघात करायसाठी. अशाच प्रकारे NTPCचे वाहने निष्काळजीपणे गाड्या चालवून भरपूर अपघात आतापर्यंत झालेले आहेत. त्यातलं हे ताजं उदाहरण आहे. या अपघातामध्ये या व्यक्तीची आई अपघाती मृत्यू पावली आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार NTPC ही कंपनी जबाबदार असून त्यांच्या निष्काळजीपणे जे ड्रायव्हर गाड्या चालवतात त्या निष्काळजीपणामुळे असे भरपूर अपघात झाले आहेत. आत्तापर्यंत खूप सारे व्यक्ती अपघातात मयत झाले आहेत. पण अजूनपर्यंत NTPCची कुठलीही जबाबदार व्यक्ती येऊन आत्तापर्यंत या व्यक्तींना भेटलेली नाही आहे किंवा अगोदर जे अपघात झाले आहेत त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. तर या अपघातात जखमी झालेले आहेत त्या लोकांना आणि जे मयत झाले आहेत त्या लोकांना NTPCच्या कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी नागरिकातून एक प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रतिक्रियेला कुणीही अधिकारी अजूनपर्यंत जबाबदारी घेत नाही आहे की आमच्याच कंपनीकडून या चुका होत आहेत. असा निष्काळजीपणा कंपनी पण दाखवत आहे. इथून पुढे पाहूया की या व्यक्तीने अजून काय त्याचा अनुभव घेतला आहे त्याविषयी पाहूया. या अपघातातील मयत व्यक्तीचा पुतण्या या ठिकाणी आहे. त्या पुतण्याकडून ऐकून घेऊया की प्रत्यक्ष घटनास्थळी काय घडलं. बोला सर. हे लोक ना ते सोलापूर गेले गावी जाताना ना ते NTPCच्या गेटच्या समोर ना यांचं ॲक्सिडेंट झालेलं आहे. आणि तिथं फार अपघात असं होतात की फार लोक बळी पडले. आणि तिथले ड्रायव्हर लोक आहेत ना ते असे आहेत की ओव्हरटेक करून लोकांना बळी पडायला सर. हे NTPCचा ना फार तिथं अडचण व्हायला लागली आम्हाला. आणि आता जागेवर माझी आत्या बी गेली. जागेवर त्यांच्या जागेवर मृत्यू झालेलं सर. अशाच प्रकारे NTPC कंपनीचा अंदाधुंद कारभार या ठिकाणी चालू आहे. यावेळी आहेरवाडी गावातील बऱ्याचशा व्यक्ती अपघाताने मृत्यू पावल्या आहेत आणि अजूनपर्यंत NTPC कंपनीने त्या व्यक्तींना अपघातात जे सापडलेले आहेत मयत व्यक्ती म्हणा किंवा अपघाती ज्यांचं हात पाय अशा हे झालेलं इंजर्ड झालेलं आहे अशा व्यक्तींना कंपनीनं अजूनपर्यंत एकही रुपयाचे नुकसान भरपाई दिलेलं नाही. त्यामुळे गावातील सर्वच नागरिकांकडून NTPC विषयी विरोध करण्याचा प्रस्ताव आत्तापर्यंत बऱ्याच वेळेस ग्रामपंचायतला दिलेला आहे. पण अजूनपर्यंत काहीही या गोष्टीचा मार्ग निघालेला नाही आहे. तर अशा प्रकारे NTPCने सर्वच अपघाती बळी पडलेल्या रुग्णांना वेळोवेळी मदत करावी. त्यांचे जे काही नुकसान झाले ते भरून काढावे. कॅमेरामन राजेश वाघमोडे बरोबर सुमित गायकवाड, जनता राज्य न्यूज चॅनल, सोलापूर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.